तर रशियाहून हे साहसी पर्यटक गोव्यात आलेले आहे आणि गोव्याहून त्यांचा प्रवास सुरू होणार आहे। ह्या साहसी पर्यटनाचे त्यांचे जे कॅप्टन आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, मात्र सुरुवातीला त्यांची नावं आपण जाणून घेऊया। सर, प्लीज टेल युअर नेम फर्स्ट. My name Mikhail Michael. हॅलो. My name is Artyom. Максим. Янафан. त्यांना आपण आता प्रश्न विचारूया। भाषेमध्ये थोडासा आपल्याला कन्फ्युजन होणार आहे, पण जाणून घेऊया त्यांची मतं। पहिला प्रश्न त्यांना विचारूया की त्यांच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये हा विचार कसा आला। सर, आय वुड लाईक टू नो फर्स्ट हाऊ दिस थॉट केम टू युअर माइंड टू सेल इन इंडियन ओशन. Во-первых, мы не первые. В 2007 году все это затеял Анатолий Павлович Кулик. Анатолий Кулик. Он первый, либо, может быть, один из первых в мире прошел через океан на надувном, каркасно-надувном разборном парусном судне. Они вышли из Арабских Эмиратов и дошли до Таиланда, заходя попутно в Индию. Вот. Далее у Анатолия Павловича были другие походы. Индийский океан он пересекал несколько раз, может быть 4 раза, а также один раз Атлантику, один раз Тихий океан, может быть что-то еще, точно не знаю. Но, собственно, мы сейчас идем на судне, на тримаране, построенном как раз-таки Анатолием Павловичем Куликом. So, as we know, you are captain of this full journey. How did you select your team? How did you choose all these 3 people for your journey? Команду собирал из тех людей, кого знаю, ну, кроме что Иоаннафана я не знал, но Иоаннафан – это рекомендованный человек от самого конструктора судна, от Анатолия Павловича Кулика. Вот. А Максима и Артема я хорошо знаю. Собственно, мне нужны были люди, которых я хорошо знаю, либо которые хорошо рекомендованы. So, which team member is your favorite so far? У нас в команде каждый делает свое дело. Кто-то занимается одними делами, кто-то другими делами. Первого я позвал Максима, он сразу же согласился, сказал «хочу». Артем тоже практически сразу согласился. Натан, видимо, изначально хотел что-то такое, но просто мы не были знакомы. Ну, в общем, каждый может что-то делать, и я не могу выделить кого-то определенного. I would like to see the answer. Вот. मी त्यांना विचारलं होतं की त्यांना त्यांच्या टीममधल्या सगळ्यात आवडता व्यक्ती कोण आहे, तर ते म्हणतात की सगळेच जण चांगले आहेत, प्रत्येकजण आपापली जबाबदारी आपापल्या परीनं पार पाडतात आणि एअरटॉम जे हे आहेत ते इमिजिएटली त्यांना कुठच्याही गोष्टीला रिस्पॉन्ड देतात आणि त्यांना जास्त सहकार्य ज्यांच्याकडून हवं असतं तर एअरटॉम ह्यांच्याकडून त्यांना मिळतं असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे। पुढचा त्यांना प्रश्न विचारूया की what are the preparations you do while doing this expedition? Наша подготовка – это, во-первых, у нас в России было испытание парусного тримарана в Черном море, на огромном озере Ладога, в Финском заливе Балтийского моря. Далее у нас Далее мы налаживали оборудование
солнечные панели, проводка, электрическая проводка, радиоантенны, аккумуляторы, подготовка запаса, вернее, закупка провизии, воды, еды. Что-то мы уже закупили, что-то оставили на последний день. मी विचारलं होतं त्यांना की ते लोक प्री प्रिपरेशन्स कसे करतात, तर त्यांनी सांगितलं की पहिली ट्रेनिंग सुरू होते खूप दिवस आधी, महिनाभर आधी, आणि त्यानंतर ते सेलिंग टेस्ट पण घेतात. आणि ह्यापूर्वी त्यांनी रशियामधल्या ब्लॅक सीमध्ये हा टेस्ट घेतला होता. त्यानंतर फिनलँडला ते गेले आणि त्यानंतर त्या लोकांनी ज्या गोष्टी सेलिंगसाठी लागतात ह्या त्यांच्या लक्षात आल्या आणि त्यानुसार त्यांनी वेगवेगळे साहित्य या जे जहाजासाठी लागतात ते खरेदी केले. त्यात त्यांनी सोलर पॅनल्स घेतले, वायरलेस थोडे इक्विपमेंट्स घेतले, थोडे इलेक्ट्रिकल्स घेतले, रेडिओज घेतले, अँटिनाज घेतले, बॅटरीज घेतले. सो अशा पद्धतीनं प्रिपॅरेशन जी असते त्यांची ती महिनाभर आधीच झाली होती. आणि त्यांनी टेस्ट जे म्हटलं मी की रशियामधलेच ब्लॅक सीमध्ये त्यांनी टेस्ट घेतलं होतं आणि त्यानंतर आता ते फुल फ्लेज सेलिंग त्यांचं सुरू करणार आहे. आता मी त्यांना प्रश्न विचारते की चॅलेंजेस नाही, सगळ्यात आधी त्यांना विचारूया की भारतीय इंडियन ओशन चूज करण्यामागचं, सिलेक्ट करण्यामागचं कारण काय आहे. सो आय वुड लाईक टू आस्क यू द नेक्स्ट क्वेश्चन इज वाय हॅव यू चोजन इंडियन ओशन फॉर युअर एक्सपिडिशन और द सेलिंग. Индийский океан теплый, здесь не нужна теплая одежда, здесь можно очень комфортно на таком судне пересечь огромные пространства морской воды. При этом здесь по пути есть острова. То есть если мы выходим из Индии, из Гаа, через 2 дня мы попадаем на архипелаг Лакшадвип. А потом еще через несколько дней мы попадаем на Мальдивские острова. И это очень красиво. И во-вторых, это маленькие переходы. Далее всего лишь дней, около 10 дней, и мы окажемся на Сейшелах. То есть это короткий маршрут. Этот маршрут гораздо короче, чем пересекать Атлантический океан. И уж точно короче во много раз, наверное, чем пересекать Тихий океан. А также у нас есть наш командор Анатолий Павлович Кулик, который, собственно, нам рекомендовал именно этот маршрут, потому что он сам по нему ходил. А также у нас есть еще и спонсор. Спонсор компания «Имба», которая также была заинтересована, чтобы мы прошли этот маршрут комфортно и безопасно. ओके. सो मी त्यांना प्रश्न विचारला होता की इंडियन ओशन ला प्राधान्य देण्याचं कारण काय आहे. कारण त्यांनी जेव्हा टेस्ट घेतली होती तेव्हा ब्लॅक सीमध्ये त्या लोकांनी टेस्ट घेतलं होतं. सो भारतीय जे ओशन आहे आणि ब्लॅक सीमध्ये काय फरक आहे ते पण आपण विचारूया. पण सध्या त्यांनी इंडियन ओशन का सिलेक्ट केलं, तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तो शांत आहे जास्त, क्लोथ्स आर नॉट नीडेड. म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन, जे वेदर कंडिशन असते ती भारतीय इंडियन ओशनची ह्यासाठी त्यांनी चूज केलेली आहे. पाणी खूप कम्फर्टेबली सेल, म्हणजे हे जे वेसल आहे पाणी शांत असल्यामुळे हे वेसल शांत सेल करू शकतं पाण्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे हे जेव्हा ट्रॅव्हलिंग त्यांचं सुरू होते, सेलिंग जेव्हा सुरू होते तेव्हा भारतीय इंडियन ओशनमध्ये वेगवेगळे आयलँड्स त्यांना मिळतात. त्यातलं एक आहे लक्षद्वीप. सो ते तिकडे पण जाणार आहेत, 2 दिवस तिकडे थांबणार आहेत. त्यानंतर ते मालदीव्सला इथून पुढे जाणार आहेत असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. सो बेसिकली एक प्रमुख कारण आहे इंडियन ओशन सिलेक्ट करण्याचं किंवा इंडियन ओशनमध्ये सेलिंग करण्याचं की इंडियन ओशन हा शांत असल्यामुळे त्यांनी इंडियन ओशनला विचारूया की ब्लॅक सी आणि इंडियन ओशनमध्ये काय फरक आहे. So my next question is what difference you found between Black Sea and Indian Ocean? Разница огромная. Черное море очень маленькое по сравнению не то что с океанами, просто с большими морями.
В Черном море не бывает большой и длинной волны. В океане, даже при отсутствии ветра, все равно есть волна. Это плавная, длинная, пологая волна, но она есть всегда. В Черном море все-таки холодно зимой. Да что ж такое? Что она сама не выключается, я не понимаю. В Черном море все-таки холодно зимой, а в Индийском океане всегда тепло. ओके सो त्यांना मी प्रश्न विचारला होता की ब्लॅक सी आणि इंडियन ओशनमध्ये काय त्यांना फरक जाणवला, कारण त्यांची जी टेस्ट होती ती त्यांनी ब्लॅक सीमध्ये केली होती आणि आता जे त्यांचं साहसी पर्यटन आहे ते थेट इंडियन ओशनमध्ये ते करतायत. तर उत्तर त्यांनी दिलेलं आहे की डिफरन्स इज ह्यूज, मोठा फरक आहे असं त्यांनी सांगितलं. इट्स अ स्मॉल सी. आणि तिकडे जे विंड आहे म्हणजे जो हवा असतो क्लायमॅटिक कंडिशन तो भारतीय इंडियन ओशनच्या तुलनेमध्ये खूप फरक असतो. तिकडे ॲब्सन्स असते म्हणजे तिकडे हवा नसते जास्त, त्यामुळे सेलिंगमध्ये त्यांना अनेक अडचणी येतात. पण भारतीय ओशनमध्ये हवा ही व्यवस्थित असल्यामुळे त्यांना सेलिंगला तेवढा त्रास होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तरीसुद्धा ब्लॅक सी इज स्टील कोल्ड इन विंटर बट इंडियन ओशन इज वॉर्म. ब्लॅक सी हा कोल्ड सीझनमध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये थंड असतो आणि इंडियन ओशन हा कुठल्याही सीझनमध्ये हा वॉर्म असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो कळलं असेल की इंडियन ओशनमध्ये सेलिंग करणं हे किती साहसी आहे आणि तितकंच किती सोपं आहे अर्थात त्यांच्यासाठी, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आम्ही त्यांना विचारूया की हे एवढंसं वेसल आहे लहान, त्या लहान जहाजामध्ये हे चौघे कशा पद्धतीनं सेलिंग करतात ते आपण विचारूया. तर माय नेक्स्ट क्वेश्चन इज we have seen the vessel is very small and you people are 4. So how do you manage to sail in this tiny vessel and what time do you sail? Like which time you prefer to sail? Daytime, night time, which time do you prefer? На этом судне мы идем непрерывно днем и ночью, и всегда один либо двое человек стоят на вахте, а двое либо трое человек могут отдыхать, готовить, кушать, заниматься чем-то еще, либо спать. А ночью всегда будет спать как минимум двое человек, и два комфортных, относительно комфортных спальных места есть. А также есть третье место для третьего человека, но скорее всего, что на вахте будут всегда двое человек. ओके सो मी त्यांना प्रश्न विचारला होता की हे जे वेसल आहे ते अगदी लहान आहे आणि त्याच्यामध्ये हे चौघे प्रवास करतात, सेल करतात. सो कसे ते मॅनेज करतात त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असं मी विचारला त्यांना की दिवसाचे प्रवास करतात ते सेल करतात की रात्रीचं. तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे कधी कधी ते कंटिन्युअस प्रवास करतात न थांबता आणि त्यातले दोघेजण हे त्या वेसलवरती कार्यरत असतात. तर दोघेजण काम करत असले तर दोघेजण रेस्ट घेतात आणि इतर दोघे हे सेलिंग किंवा नेव्हिगेशन करत असतात. त्यानंतर कुकिंगसुद्धा ह्याच वेसलवरती होतं असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी. ते झोपतातसुद्धा त्याच वेसलवरती. तुम्हाला आम्ही वेसल हे दाखवणार आहोत की किती छोटं वेसल आहे ते आणि हे कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सेलिंग करतात. पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे की कम्फर्टेबली ते त्याच्यामध्ये सेलिंग करत असतात. त्याच्यामध्ये बेड आहे आणि 3 माणसं ही आरामात त्याच्यात राहू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑलवेज बी 2 पीपल ऑन वॉच. पण कधीही सेलिंग करताना चौघेजण आहेत ते दोघेजण नेव्हिगेट करत असतील तर दोघेजण आराम करतात आणि दोघेजण आराम करत असतील तर दोघेजण नेव्हिगेट करतात असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जर वाटलंच की नाही कंटिन्युअस प्रवास करायचा आहे, समुद्र शांत आहे, तर ते रात्रीचाही प्रवास त्यांचा सुरूच असतो. So my next question is, as you said that this vessel is comfortable for all 3 of you. Still, I would like to ask you how you manage the food and the water. У нас будет с собой запас воды на весь маршрут, но также мы будем пополнять необходимое
израсходованное мы будем пополнять на Локодивах, на Мальдивах. Еда у нас уже сейчас есть практически на весь маршрут, за исключением овощей, которые мы планировали взять в последний день перед выходом. Овощи у нас только на 5 дней, свежие овощи. А на дальнейший путь у нас сушеные овощи. ओके, त्यांना मी प्रश्न विचारला होता की खाण्याचं पिण्याचं म्हणजे बेसिकली जीवनावश्यक वस्तू ते कशा पद्धतीनं या छोट्याशा वेसलवरती असताना मॅनेज करतात. सो त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे जीवनावश्यक वस्तू असतील म्हणजे भाज्या किंवा इतर जे रेडी टू कुक असेल ह्या गोष्टी त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत आणि फ्रेश व्हेजिटेबलसुद्धा जेव्हा जेव्हा ते सेलिंग किंवा नांगरून ठेवतात तेव्हा ते फ्रेश व्हेजिटेबल आणणंसुद्धा त्यांना शक्य होतं असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. बेसिकली ते ह्या वेसलवरती जेवणसुद्धा तयार करतात आणि पाण्याचीही सोय त्यांच्या वेसलवरती आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्याचमुळे डे अँड नाईट त्यांना जो सेलिंग प्रवास करणं शक्य आहे ते याच गोष्टीमुळे. पाण्याची सोय कशा पद्धतीनं ते करतात ते आपण विचारूया. त्यांच्याकडे काही वेगळी सोय आहे का खारे पाणी फ्रेश वॉटरमध्ये कन्वर्ट करण्याची, की पाण्यासाठी त्यांना पुन्हा नांगरून ठेवावी लागते आणि जमिनीवरती यावंच लागतं का हे विचारूया. So I would like to ask you one more question regarding water. As you know, water is a very essential part of the body. So how do you manage water? Do you have any equipment to change sea water into fresh water, or you come to shore to just get the water? Нет, опреснителя у нас нет, потому что опреснитель потребляет очень много электроэнергии. И мы не можем добыть столько электроэнергии, чтобы опреснять морскую воду. Но у нас будет запас пресной воды около 200 литров на борту, что вполне хватит дней. Около 200 литров вполне хватит на 10-15 дней. की पाण्यासाठी ते काय सोय करतात तर त्यांनी सांगितलेलं आहे की नाही, पाण्यासाठी वेगळी सोय त्यांना करता येत नाही. पाण्यासाठी त्यांना शोरवरती यावंच लागतं. तरीसुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की 200 लिटरचे पाण्याची सोय त्यांना ऑन बोर्ड करता येते, जे त्यांना 10 ते 15 दिवस आरामात येऊ शकतं. सो ह्या वेसलवरती 200 लिटर्सची पाण्याची सोय ह्या चौघांना 15 दिवसापर्यंत पुरते. प्रश्न विचारूया की जसं त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की ते डे अँड नाईटसुद्धा कधी कधी प्रवास करतात, तर रात्रीचं नॅव्हिगेशन हे कसं केलं जातं, कशा पद्धतीनं ते करतात ते आपण जाणून घेऊया. So as you said that you sometimes navigate day and night also. So I would like to know during night time is there any kind of a specific navigation which you select to for sailing? Мы будем путешествовать под звездами и ориентироваться по звездам. We will travel under the star. मला हे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित होतं. त्यांनी सांगितलेलं आहे की स्टार्सला बघून ते नॅव्हिगेट करतात. जी जुनी पद्धत होती, आधीपासून जे सेलर्स असायचे, मोठमोठे जहाजं घेऊन जायचे, जेव्हा GPS सिस्टम नव्हती तेव्हा तारे बघून नॅव्हिगेट केलं जायचं. त्याच पद्धतीनं ते तारे पाहून नॅव्हिगेट करतात असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. अजून ते काय सांगतात ते ऐकूया. Навигационное оборудование, у нас есть компас, у нас есть карты, у нас есть несколько смартфонов с GPS и с картами, поэтому мы можем хоть в тумане, хоть ночью, хоть в проливной дождь всегда найти себе дорогу. पुढे असं सांगतात की वी हॅव नॅव्हिगेशन इक्विपमेंट्स ऑल्सो. वी हॅव अ कंपास, वी हॅव मॅप, वी हॅव सेव्हरल स्मार्टफोन विथ अस. सो वी कॅन ऑलवेज फाइंड आवर वे इवन इन फॉग. जेव्हा धुकं असतं तेव्हासुद्धा त्यांना प्रवास करणं सहज शक्य होतं.
पावसामध्ये सुद्धा त्यांना नॅव्हिगेशन करणं शक्य होतं असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. जाणून घेऊया की त्यांनी याच्यासाठी खास प्रशिक्षण घेतलेलं आहे का, कारण नॅव्हिगेशन हे तेवढं सोपं नाही. आपण गुगल मॅपमध्ये सुद्धा अनेकदा चुका करतो आणि अशा विशाल समुद्रामध्ये नॅव्हिगेशन करणं किती कठीण आहे किंवा सोपं आहे ते जाणून घेऊया आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे का. So as we know that navigation is not a easy thing to do for a common people. Have you taken any training for this navigation? Да, я обучался в школе яхтинга, и у нас там были в том числе курсы и уроки по навигации. Я умею прокладывать курс на карте, как это делалось в старину. हो म्हटलेलं आहे त्यांनी. मी विचारलं होतं त्यांना की त्यांनी नॅव्हिगेशनसाठी काही विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे का, तर त्यांनी सांगितलं हो, की याचिंग स्कूलमध्ये त्यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या इथे हा विशेष कोर्स पण दिला जातो त्यांच्या देशामध्ये आणि त्यांना बेसिक मॅप पाहणं त्याचं ज्ञान ह्यांना आधीपासून होतं आणि आवड पण होती असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. विचारूया की आता त्यांचा प्रवास पुढचा कसा असणार आहे, गोव्यातून ते पुढे कुठे जाणार आहेत ते आपण विचारूया. Мы ждем разрешения на выход в океан, и далее мы зайдем на один или несколько островов. Слушай, про крокодилы, если мы скажем, если я лишнего сейчас наговорю, а? Уже про них говорил, уже про них говорил. Ладно, хорошо. Да. Ладно. Как только нам дадут разрешение на выход в океан, мы отправимся в путь, и первая наша точка суши будет Лакадивский архипелаг. Неправильно. Лакадивский, Лакшадвип. ओके. सो अजून त्यांना परवानगी मिळायची आहे. योग्य परवानगी आणि इतर कागदपत्र मिळाल्यानंतर ते लगेचच लक्षद्वीपला पुढे जाणार आहेत आणि त्यांचा पहिला पॉईंट तोच असणार आहे, गोवा टू लक्षद्वीप असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. सो वन लास्ट क्वेश्चन, व्हॉट मेमरीज वुड यू लाईक टू कलेक्ट while having this sailing from Goa to Lakshadweep? Всегда после путешествия остаются только самые хорошие воспоминания, и в хорошем путешествии их очень много, необычно много. И это путешествие у нас одно из самых уникальных по российским меркам, да и, наверное, по мировым меркам. И, конечно же, воспоминаний будет огромное количество. И для нас это индийское солнце, постоянно жарко, не нужно носить много одежды, теплое море. По пути у нас будут еще и кораллы, ветер, волны, рыба. По дороге мы планируем еще и рыбачить. Я думаю, воспоминаний будет огромное количество, и сейчас я не могу предвидеть их все. त्यांना मी विचारलं होतं की त्यांना असे कोणत्या मेमरीज ह्या प्रवासादरम्यान रशियापर्यंत घेऊन जायचे आहे, तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की अनयुज्युअल, जे कधीही आम्हाला अनुभवता आलेले नाही अशा गोष्टी सगळ्या अनुभवायच्या आहेत. भारतातला जो सूर्यप्रकाश आहे आणि त्याची जी गरमी आहे ती आम्हाला अनुभवायची आहेत थ्रू आउट द जर्नी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जी ह्या समुद्रातली नैसर्गिक संपत्ती आहे, कॉरल्स म्हणा किंवा इतर गोष्टी जीव, त्या बघायच्या आहेत त्यांना ह्या सगळ्या प्रवासादरम्यान आणि त्या आठवणी त्यांना आपल्याबरोबर रशियाला घेऊन जायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता फक्त ह्या गोष्टी विचार करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवायच्या आहेत असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. सो हा कार्यक्रम आपण इथेच संपूया. रशियन पर्यटक आहेत, हे साहसी पर्यटनासाठी गोव्यात आलेले आहेत. गोव्याहून त्यांचा प्रवास पुढे लक्षद्वीपला असणार आहे. योग्य परमिशन मिळाल्यानंतर त्यांचा हा प्रवास सुरू होणार आहे. या छोट्याशा वेसलमध्ये हे चौघेजण प्रवास करतात, डे अँड नाईट कधी प्रवास करतात
आणि त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी लागणारे सेलिंगसाठी लागणारे सगळे मॉडर्न इक्विपमेंट या वेसलमध्ये आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. जर कधी कोणती अडचण आलीच तर ते आधी जे आधुनिक पद्धतीमध्ये आपण GPS सिस्टम वापरतो, जर काही मदत लागलीच किंवा अडचण आलीच तर ते पारंपरिक पद्धतीनं नॅव्हिगेट करतात असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सो त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि हा कार्यक्रम इथेच संपूया. सो थँक्स अ लॉट for giving us time and giving us information about your expedition. We wish you a best journey.